सातारा टीम एकत्र येऊन आम्ही आज फिरोजभाईंच्या मदतीने आणि आपल्या ह्या सर्व पाहुण्यांच्या साक्षीने इथे आपण म्हणजे इतिहासात जसा सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असा छानसा प्रोग्राम करतो आहोत. तर आता मी थोडक्यात आमच्या संस्थेचं कार्यप्रणाली सांगते की आपल्या संस्थेची पुणे येथे ग्रामीण भागात एक आपण शाळा चालवतो जी ना नफा ना तोटा या तत्वावरती चालते आणि तिथे आपण जवळजवळ 7 मुलांवर सर आपण शाळा सुरू केली होती. म्हणजे हे मला एक रात्री पडलेलं स्वप्न होतं की काहीतरी केलं पाहिजे. ग्रामीण भागात आपण राहतोय तर त्या मुलांना इंग्लिश मिडियम आहे पण इंग्लिश मिडियम असताना सुद्धा संस्कारांची जी काही आपली संस्कार आहेत आणि भारतीय सण संस्कृती परंपरा ही खूप छान आहे तर ती त्याच्याशी नाळ जोडली गेली पाहिजे. यासाठी 7 मुलांवरून आज आम्ही जवळजवळ 50 मुलांचा टप्पा सर 3 वर्षात गाठलेला आहे. आणि ग्रामीण भागात म्हणजे तिथे फक्त शेती हा व्यवसाय आहे की तिथे म्हणजे शिक्षणाचं पण एवढं महत्त्व नाहीये की बाहेर महिलांना पण बाहेर पडायला तिथे चान्स नाहीये. एकत्र कुटुंब पद्धत की फक्त घरची धुणी भांडी करणं एवढंच. पण तरीही तिथे आम्ही आमची शाळा चालवतो आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आता शाळा खूप छान असं नवीन रूप घेतीये. तर ते आपण म्हणजे सर्वांच्या संस्थेच्या काही देणगीदार असतील किंवा काही स्वइच्छेने पुढे येतात काही की मॅडम आम्हाला मदत करायची आहे तर अशा काहींच्या संकल्पनेतून ह्यातून आपण ती शाळा आता मजल दर मजल करत हळूहळू वाढवतो आहोत. त्याचबरोबर आपण संस्कार वर्ग सुद्धा घेतो. तर संस्कार वर्ग का आधुनिकता 21व्या शतकात आलोय संस्कार कुठेतरी मागे पडतायत आपले बरोबर आहे तर ते संस्कार जपण्याचं आम्ही कार्य करत आहोत. आणि त्याचबरोबर आपण महिला सक्षमीकरणासाठी टीचर ट्रेनिंग कोर्स सुद्धा आपण आपल्यातर्फे राबवतो. तर महिलाही शिकली गेली पाहिजे कारण एक महिला शिकली प्रगती झाली तर घरातील महिला शिकली तर ती संपूर्ण पिढी साक्षर करेल. यासाठी आम्ही 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा टीचर ट्रेनिंग कोर्स आमच्या संस्थेच्या वतीने राबवतो आहोत. महिलांना छोटे छोटे लघुउद्योग असतील तर म्हणजे घरात बसून हातांना काही काम देता येईल का तर यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर आमच्याकडे फोटोग्राफी एडिटिंग हे सर्व वर्कशॉप घेतले जातात की तरुण मुलं आता कुठेतरी भरकटतायत ह्या इन्स्टाच्या जगात ह्या रील्सच्या दुनियेत ती भरकटतायत मग त्यांना कुठेतरी थोडंसं इन्कम सोर्स निर्माण व्हावा यासाठी आमची संस्था त्यांना फोटोशॉप व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ मेकिंग असे सर्व कोर्सेस सुद्धा देते. आणि एवढ्यावरच आम्ही थांबत नाही तर आता इथून पुढे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आपली शाळा असेल हे कोर्सेस असतील आणि आपली संस्था असेल तर याच्या शाखा आपण वाढवणार आहोत. मग आता सातारा टीम मिलिंद सर पाहतायत मिलिंद सरांबरोबर टीम आहे. त्याचबरोबर इथून पुढची टीम आपली रायगडमध्ये काम करेल धम्मशील सरांबरोबर. तर त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मी एवढंच बोलून इथे थांबते आणि जे जिजाऊ पुरस्कारासाठी आलेले आहेत त्यांचे चेहरे खूप असे उत्सुक झालेले मला दिसत आहेत. तर संस्थेची माहिती तुमच्यापर्यंत गेलेलीच असेल. कार्यक्रम कसा आहे काय आहे हे कळलंच असेल की जिजाऊ आणि युवा पुरस्कार का तर त्याच्या मागचा हेतू हा आमचा असा आहे की युवक आणि स्त्री वर्गाला कुठेतरी चान्स मिळावा. जे कोणी कार्य करतायत त्यांना प्रकाश झोतात आणण्याचं सामान्यांकडून सामान्याकडे हे ब्रीदवाक्य आम्ही जपत आमचं काम इथपर्यंत नाही तर अजून पुढे पोहोचवणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहोत. तर तुमची साथ आम्हाला हवीच आहे. त्याचबरोबर माझे इथे सर्व बंधू आणि भगिनी बसलेले आहेत त्यांची सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य हवं आहे. तर मी इथेच थांबते. धन्यवाद. जय जिजाऊ जय श्रीराम. खूप छान माहिती सांगितली. जसं कार्यक्रम खूप छान सुरू झालेला आहे. सगळे गेस्ट इथं आता तयारीत आहे. तर अजिंक्य संवाद चॅनेलचे संपादक व शिवसंवाद चॅनेलचे संपादक दोघेही इथे उपस्थित आहेत तर त्या दोघांचंही खूप 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 स्वागत. मी मिलिंदा पवार लावण्यसिंह बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहते. आपली संस्था म्हणजे लावण्यसिंह बहुउद्देशीय सामाजिक संस्था. हा उद्देशच असा आहे की सामाजिक सर्व स्तरांपर्यंत सर्व प्रकारच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच जिजाऊ पुरस्कार सोहळा
सर्व स्तरातील स्त्रियांना त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती म्हणून आपण दिला आहे। यामध्ये गृहिणीपासून ते सरकारी अधिकारीपर्यंतच्या स्त्रियांचा सन्मान करण्यात येत आहे। यामधून जास्तीत जास्त स्त्रियांना प्रेरणा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच स्वामी विवेकानंद जयंती यांच्या जयंतीनिमित्त आपण युवा गौरव पुरस्कार, युवा शेतकरी, युवा उद्योजक हे पुरस्कार देऊन प्रेरणादायी काम करणाऱ्या तरुण पिढीचाही यावेळी गौरव करण्यात आला। मतिमंद विद्यालयाला भेट देऊन खाऊ वाटप व शालोपयोगी वस्तूंचे वाटप आम्ही वरचढ करत असतो। संस्थेतील सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही वृद्धाश्रम, अनाथालय येथे जाऊन साजरा करतो। समाजातील तळागाळापर्यंत पोहोचून आतापर्यंत आपण स्वखर्चातूनही मदत करत आलेलो आहोत व इथून पुढेही अशीच मदत करणार आहोत। व्हिडिओ एडिटिंग वर्कशॉप, टीचर ट्रेनिंग कोर्स ही आपण या संस्थेद्वारे घेत आहोत। तर या आमच्या संस्थेच्या छोट्याशा रोपट्याला आम्ही खतपाणी घालून मोठे करायचा प्रयत्न आम्ही करतच आहोत। तरी मी तुम्हालाही विनंती करते की तुम्ही या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला मदत करावी, हे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत। जाताना एवढेच सांगायचे आहे की येथील वादळे खेटेल तुफान, येथील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो आम्ही, अडथळ्यांना भिवून अडखळणे, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही। सामान्य माणसाकडून सामान्य माणसासाठी लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। सत्कार करत आहेत मिलिंद लोहार सर। मिलिंद लोहार सर यांच्या हस्ते याचा सत्कार होत आहे। तुमचा सत्कार करत आहोत आपण। नगराध्यक्षा, नगरसेविका यांचं स्वागत प्रियंका ढ मॅडम यांच्या हस्ते होत आहे। टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी जोरदार, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे। देण्याचे आतापासून पाहिजे आपल्याकडे, इथून पुढे बरेच खेळ। टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी, टाळ्या वाजवायच्या सगळ्यांसाठी। पुढचा सत्कार टाळ्या वाजवायच्या शिवाय कडे पुढचा त्याचा सत्कार आपण करतो संध्या नारायणकर। संध्या नारायणकर मॅडम त्यांच्या टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी। शिबिराची काळजी फक्त एकच ध्येय, माझी कोणाला पर्याय नाही हे सांगणारी, शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे सांगणारी ठाम विषयामध्ये आहे, काम कार्यरत करत आहे। टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी। सूर्यप्रताप कांबळे सर। कुमारी आर्या कुंभार ही बालकलाकार आहे, बरीच कामं केलेली आहे तिने। यांची माहिती बरीच आहे आपल्याला, खरं तर स्वागत करायचं पटकन। अनुश्री ढ मॅडम आणि पूनमताई, अनुश्री ढ मॅडमनी पुढे यायचं आहे।
दोन्ही आर्टिस्ट बिग आर्टिस्ट आणि स्मॉल आर्टिस्ट समोर आलं तर कसं. त्याच्या पुढचा सत्कार आहे AI महाराष्ट्र न्यूज करण कांबळे. AI महाराष्ट्र न्यूज करण कांबळे याचा सत्कार होत आहे विठ्ठल हेगडे सरांकडून. तर कापडी विषयाची हेरम हे आहे नृत्य साधना अकॅडमी प्रस्तुत शंभो नेहरू युवा मंडळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय डान्स स्पर्धा नॅशनल पेटी यांच्याचे आपण कोणीतरी सत्कार करतो. टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी त्यांचे कट्टर निष्ठावंत. चंद्रिका रेंटल हाऊस हे बनवण्याचे वेळ लागले तर ती काढल्यानंतर आम्ही वाचणार आहोत. प्रस्ताव क्रमांक जे आता सर्वांना जय शिव. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत 350 वर्ष झाली, पण आजही आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात आणि स्वतंत्राच्याच बंधनावर आरूढ असलेले छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना मानाचा मुद्रा. ज्या विद्यापीठात शिवबा शिकले, ज्या चालत्या बोलत्या विद्यापीठात शिवराय झाले, ज्या चालत्या बोलत्या फिरत्या विद्यापीठात छत्रपती शिवराय झाले आणि ज्या विद्यापीठाच्या साक्षीने स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले त्या विद्यापीठात म्हणजे राष्ट्रमाता मान्य जिजाऊराव वंदन कवी या विद्यापीठातून मनमत व्यक्त करत आहे. गेल्या 30-32 वर्षांच्या प्रवासामध्ये मला बरेच पुरस्कार मिळाले, पण आज पहिल्यांदाच आपल्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये हा पुरस्कार किंवा हा सन्मान माझा झाला ही माझी भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि यासाठी मी डावनेस विहार बहुविषय सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका मॅडम यांचं मी मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आयोजन केला, त्या परिस्थिती माझी निवड केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही जे म्हणत साताऱ्यामध्ये करायचं, तुम्ही फक्त कधी सांगायचं साताऱ्यासाठी मी योगदान केले असेल. 10 दिवसाचं घेऊ आपण, 10 दिवसामध्ये नाटिकाली गाणपट्टा आणि तलवार या तिन्ही गोष्टी आपण शिकू. वयोवर्ष 5 ते 7 वर्षापर्यंत सर्वजणी सहभागी होऊ शकतील. बाकीचे देखील तुम्हाला फ्रँक मॅडम सांगतील. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मनापासून धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. विशाल मोरे कर्मचारी विशाल मोरे हे एकटेच भेटलेले होते, त्यांना आपण आपल्या संस्थेतर्फे पुरस्कार देत आहोत. आम्ही गेल्या 3 वर्षापासून ह्या बहीण भावांचं जे श्रमदान आहे त्याच्याविषयी आमचं लक्ष आहे. आम्ही न्यूज वन इंडिया त्या माध्यमातून यांची एक स्टोरी बनवलेली होती. जी स्टोरी पूर्ण देशामध्ये गाजलेली होती आणि त्यांना त्या स्टोरीच्या माध्यमातून देशपातळीवर देखील पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर G24 लाईव्हच्या माध्यमातून देखील त्यांना पुरस्कार मिळालेला होता. महान देशामध्ये सर्वाधिक काम करणारे हे 2 बहीण भाऊ आहेत. लोकसेवेची प्रेरणा घेऊन सुजन फाउंडेशन
त्यामध्ये दैनिक पुढारीच्या व्यवस्थापक संपादक शिवाजी प्रवीणकर यांचा सत्कार होणार आहे. दैनिक ऐक्य एक मिनिट यांनी सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे पण क्राईम घडले त्याच्या बातम्या निर्भरपणे मांडलेल्या आहेत दैनिक पुढारीमध्ये. सावंतांना आपण समाजाचा पुरस्कार देतोय. दगडूशेठ सावंतांना आपण समाजाचा पुरस्कार सुरेश माने यांनी स्टेजवर आहे. विनायक भोसले यांनी स्टेजवर आहे. आणि सर्वाधिक मतांनी आणि मी त्यांच्या इथे ना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचा सत्कार ठेवलेला तिथे मी गेले आणि इतकं मला छान वाटलं ना की मला वाटलं म्हणजे त्यांना माहिती होते मला पण त्यांनी हेच का पण ते जेव्हा बोलायला लागले ना अरे हे नगरसेवक म्हणून निवडून आले असं वाटलं तर त्यांनी म्हणजे भाई आपल्याला नाही वाटतात असं वाटतच नाही की हे नगरसेवक आहे म्हणजे आमचा भाऊ उभा आहे इथे असंच आम्हाला आतापर्यंत वाटत होतं आणि त्यांचं नाव नोंदणी पण मी ऐकलं बरं का मी स्वतः सगळीकडे जाऊन थोडंसं ऐकलं नाही भाई आमचंच आहे भाऊ आहे तो आमचा म्हणजे हे वाक्य आहे महिलांकडून तर ही हॅट्स ऑफची गोष्ट आहे माहितीये का तर यासाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणजे म्हणतात ना राष्ट्रीय प्रजातीवर फिरावा आणि पाहावं की आपल्याबद्दल काय कामगिरी आहे किंवा काय तर बहिणीचं खरंच खूप छान कार्य आहे त्याबद्दल लावण्य स्नेहा बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे त्यांचा आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करत आहोत. स्पॉन्सर म्हणून आणि म्हणजे हा आजचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी सादर केलेला आहे. नगरसेवक आहे आणि कार्यकर्ती म्हणून बनायचा नगरसेवक कार्यकर्ती पत्रकारितेमध्ये पण खूप मोठी आहे. या कार्यक्रमात